कुसुम खरेदी करून घरी आली तेव्हा तिची सासू आणि ननंद खोलीत गप्पा मारत बसल्या होत्या. बाहेरून आल्यावर कुसुमच्या चेहऱ्यावर थकवा कमी आणि आनंद जास्त होता. कारण आज तिने तिच्या आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघांसाठी गिफ्ट खरेदी केलं होतं. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "अहो राघव, तुम्ही खोलीत जावा. मी हे गिफ्ट आईंना आणि ताईंना दाखवून येते." असं म्हणत जशी कुसुम सासूच्या खोलीत निघाली तसा राघवने तिचा हात पकडला. त्याचा चेहरा कठोर झाला होता. तिला थांबवत दात ओठ खात म्हणाला, "गपगुमान खोलीत जाऊन ते सगळं सामान कपाटात नेऊन ठेव. घरात कुणाला दाखवायची गरज नाही." नवऱ्याचं बोलणं ऐकून सुमन सुन्न झाली. ती आश्चर्याने नवऱ्याकडे बघून म्हणाली, "का? घरात दाखवायची का गरज नाही? आईंना काय वाटेल की मी त्यांना न सांगता त्यांच्यापासून लपवून माझ्या आईवडिलांसाठी गिफ्ट घेऊन आले आहे? घरात सगळ्यांना माहीत आहे की मी आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची शॉपिंग करायला बाहेर गेले होते. मग दाखवायला काय प्रॉब्लेम आहे?" राघव रागात डोळे मोठे करून हळू पण मनाला लागेल अशा शब्दात म्हणाला, "मी सांगत आहे ना की दाखवायची काहीच गरज नाही म्हणजे नाही. हा विषय इथेच संपव. ते सामान गपगुमान खोलीत नेऊन ठेव. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची गरज आहे का?" हे ऐकून कुसुमची सहनशक्ती संपली. ती पण कठोर आवाजात म्हणाली, "राघव, तुम्हाला तर कोणी काही बोलणार नाही, पण मला तर सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यायला लागतं ना. उद्या सगळे हेच बोलतील की सुनबाई घरात कुणाला न सांगता गपचूप खरेदी करते. घरात कुणाला काहीच दाखवत नाही. तुम्ही घरातल्यांना दाखवायला नकार देत आहात, पण त्याची सगळी बदनामी माझ्या वाटणीला येईल." राघव चिडून डोक्यावर हात मारत म्हणाला, "आता तू ठरवलंच आहेस की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची, तर मग मी तरी काय करू शकतो?" असं म्हणत तो सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. कुसुमचे मन दुःखी झाले. तरी पण ती खरेदी दाखवायला सासूच्या खोलीत गेली. तिला बघून तिची नणंद सारिका म्हणाली, "अगं वहिनी, आलीस खरेदी करून? चल दाखव तरी आम्हाला काय काय खरेदी केलं आहेस." कुसुमने लगेच तिच्या आईसाठी आणलेली साडी आणि बाबांसाठी आणलेला पॅन्ट शर्ट काढून समोर ठेवला. तिच्या सासूने आणि नंदेने एक एक कपडा हातात घेऊन बघितला. साडी बघून तिची सासू म्हणाली, "अगं सुमन, नवीन साड्या तर तुझ्याजवळ पण असतील ना? मग त्यातलीच एक उचलून द्यायची होतीस. हा कारण नसताना फालतू खर्च करायची काय गरज होती?" सासूचा टोमणा ऐकून सुमन स्वतःचा राग सावरत उत्तर देत म्हणाली, "आई, माझ्याजवळ असलेल्या सगळ्या साड्या माझ्या माहेरातून आलेल्या आहेत. त्यातली प्रत्येक साडी माझ्या आईला माहीत आहे. मग मी त्यातली साडी उचलून आईला नाही देऊ शकत. त्यामुळे तिच्यासाठी मी नवीन साडी घेऊन आली आहे." तेवढ्यात तिची नणंद सारिका शर्ट हातात घेऊन म्हणाली, "अगं वहिनी, मग कमीत कमी ही पॅन्ट आणि शर्ट तरी खरेदी करायचा नव्हतास? तुझ्या लग्नात एवढे पॅन्ट आणि शर्ट पीस आले आहेत. त्यातलाच एक काढून तुझ्या बाबांना दिला असतास. आता तुझ्या बाबांचे हे कपडे 2-3 हजारांपेक्षा कमीतले तर नसणार नाहीत ना?" कुसुम म्हणाली, "ताई, माझी अशी इच्छा आहे की वाढदिवसाच्या दिवशी माझ्या बाबांनी मी घेतलेले कपडे घालावेत, म्हणून त्यात पॅन्ट आणि शर्ट घेतला आहे." तिची सासू तिचं बोलणं तिथेच थांबवत म्हणाली, "चल सुमन, आता हे सगळं राहू दे. जा आणि आपल्यासाठी चहा बनव." सासूचे बोलणे ऐकून कुसुम हलक्या मनाने खोलीतून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर शांती होती. कुसुम खोलीत आली आणि सरळ नवऱ्याजवळ गेली आणि प्रेमाने तक्रार करत हळू आवाजात म्हणाली, "अहो, तुम्ही तर उगाचच टेन्शन घेत होता. मला तर कळतच नाही, तुम्ही तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या बद्दल एवढा चुकीचा विचार कसा काय करू शकता? आई हे नक्की बोलल्या की साडी तुझ्याजवळची द्यायची होतीस, पण जसे मी त्यांना त्यामागचे कारण सांगितले की त्या सगळ्या साड्या माझ्या माहेरातून आलेल्या आहेत, सगळ्या माझ्या आईने बघितल्या आहेत. त्यानंतर त्या एकही शब्द बोलल्या नाहीत. तुम्ही उगाचच चिडला होता." आई स्पष्ट शब्दात म्हणाल्या की तुझ्या आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची गोष्ट आहे, मग असू दे. असं म्हणत तिने सगळं सामान उचलून कपाटात नीट ठेवलं. इकडे राघव मागे उभा राहून गालातल्या गालात हसत होता. कुसुमने जेव्हा त्याला हसताना बघितलं तेव्हा चकित होऊन म्हणाली, "अहो, तुम्ही मला बघून असे का हसत आहात?" राघव मोठा श्वास घेऊन खूप प्रेमाने म्हणाला, "कुसुम, मला हे सांग, आपल्या लग्नाला किती दिवस झाले आहेत?"
कुसुम विचार न करता म्हणाली, 1 महिना झाला. पण तुम्ही आत्ता मला हा प्रश्न का विचारत आहात? राघव म्हणाला, यासाठी विचारत आहे कारण तुला माझ्या आई आणि बहिणीच्या सोबत राहायला येऊन त्यांना ओळखून फक्त 1 महिना झाला आहे आणि मी पूर्ण 25 वर्ष घालवले आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त चांगलं त्यांना कोणी ओळखू शकत नाही. मला माहीत आहे मी तुला का थांबवलं होतं. कुसुम तोंड वाकडं करून थोडी रागावून म्हणाली, ते काहीही असू द्या, पण त्या मला काहीच बोलल्या नाहीत. छोटे मोठे कुरबुरी तर प्रत्येक घरात चालूच असतात. असं म्हणत ती चहा बनवायला किचनमध्ये गेली. आज खरेदी करून कुसुम खूप आनंदात होती. चहा बनवताना तिच्या डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की तिने तिच्या आई बाबांसाठी किती छान गिफ्ट घेतलं आहे. ती विचार करत होती, ज्या दिवशी आई बाबा ते कपडे घालतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन भरून येईल. माझ्या आईला पैठणीची किती आवड होती, पण तिने प्रत्येक वेळी तिच्या इच्छा मारून मुलांची इच्छा पूर्ण केल्या, पण स्वतःच्या इच्छा कधीच पूर्ण केल्या नाहीत. जेव्हा ती ही साडी बघेल तेव्हा किती खुश होईल, ह्याच विचारात ती बुडाली होती. कुसुम किचनमध्ये असताना तिची सासू तिच्या खोलीत गेली आणि हळू आवाजात त्यांच्या मुलाला म्हणाली, राघव, ती तर परक्या घरातून आली आहे, पण तू तर माझ्या घरातलाच आहेस ना. कपडे खरेदी करताना तिला समजावून सांगू शकत नव्हतास का? अरे, घरात नवीन पडदे आणून ठेवलेले होते, तेच गिफ्टमध्ये द्यायचे होतेस ना. दोघांसाठी वेगवेगळे गिफ्ट खरेदी करायची काय गरज होती? आईचं बोलणं ऐकून राघव गालातल्या गालात हसत होता, कारण तेच होतं ज्याची त्याला आशा होती. तो पण हळू आवाजात आईला म्हणाला, आई, मी कुसुमला आवाज देऊ का? तुझं तूच तिला सांग. त्याची आई लगेच हात हलवून म्हणाली, नको नको, आता तिला बोलून तरी काय फायदा. आता घरात आणलेच आहे तर ठीक आहे, पण यापुढे लक्षात ठेव, सुनबाईला एवढा जास्त खर्च करून देऊ नकोस. आणि तसंही तिच्या आईवडिलांनी मुलीने दिलेले सामान ठेवून घ्यायला नाही पाहिजे. अरे, मुलीकडून गिफ्ट कोण घेतं का? असं म्हणत त्याची आई खोलीतून निघून गेली. इकडे राघव बसून विचार करायला लागला की आता ही गोष्ट कुठपर्यंत जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सुमन नवऱ्यासोबत माहेरी जाण्यासाठी बॅग भरत होती. ती कपाटात ठेवलेली पॅन्ट शर्टची पिशवी शोधायला लागली. तिने पूर्ण कपाट पिंजून काढलं, पण कपडे कुठेच सापडले नाहीत. घाबरून ती नवऱ्याला म्हणाली, अहो, मी काल आणून कपडे कपाटात ठेवले होते, मग अचानक कुठे गेले असतील? हे ऐकून राघव म्हणाला, कुसुम, मला काय विचारत आहेस? मी तर ती पिशवी बघितली नाही. जशी तिच्या सासूला कपड्यांची पिशवी गायब झाल्याचे समजले, त्यांनी घरात गोंधळ घालायला सुरुवात केला. तिची सासू मोठ्या आवाजात म्हणाली, मी तर तुला अगोदरच बोलले होते, एवढे महागातले कपडे आणण्याची काहीच गरज नव्हती. कुसुम, तू एवढी बेजबाबदारपणे कशी काय वागू शकतेस? 3,000चे कपडे होते आणि तू अशी कशी काय गमावू शकतेस? कुसुम कपाटातून एक एक कपडा बाहेर काढत म्हणाली, आई, असं काहीच नाही. माझ्या चांगलंच लक्षात आहे, मी ती पिशवी व्यवस्थित आणून कपाटात ठेवली होती. मला कळतच नाही अशी अचानक गायब कशी काय होऊ शकते. घरातून कुठे जाणार आहे? तेवढ्यात तिची नणंद सारिका तिखट स्वरात म्हणाली, वहिनी, तेच तर, घरातून कपडे कशी काय गायब होऊ शकतात? सकाळची संध्याकाळ झाली, पण कपड्यांची पिशवी सापडलीच नाही. तशी तिची सासू कडक आवाजात म्हणाली, सुनबाई, आता कपड्यांची पिशवी तर सापडत नाही. आता एक काम कर, तुझ्या लग्नात पडद्यांचा एक सेट आला होता. त्याचा रंग, त्यावरची डिझाईन पण छान आहे आणि महागातले पण आहेत. आता तुझ्या आईबाबांना तेच गिफ्टमध्ये दे. कुसुमचे डोके अगोदरच फिरले होते. ती विचार करत होती की कपड्यांची ठेवलेली कपाटातली पिशवी गेली तर गेली कुठे. ती भरल्या आवाजात म्हणाली, आई, मी किती प्रेमाने आणि मनाने ते कपडे खरेदी केले होते. विचार करत होते की बाबांनी बघितल्यावर किती खुश होतील. राघवने पण शोधाशोध करायचा खूप प्रयत्न केला, पण त्यालाही ती कपड्यांची पिशवी कुठे सापडली नाही. वेळ हातातून निघून जात होती. संध्याकाळी कुसुमने शेवटी इच्छा नसताना नाईलाजाने ते पडदे पॅक केले. उदास होऊन कुसुम माहेरी निघाली होती आणि राघव शांतपणे तिच्याकडे बघत होता.
कुसुम उदास होऊन तिच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून घरी परत आली होती. पण जो आनंद तिला अगोदरचे गिफ्ट देताना होणार होता तो गायब झाला होता. घरात आलेल्या तिच्या सासूने तिरक्या नजरेने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली, बघितले ना कुसुम, पडदे देऊन पण काम चालवता येतं. तू तर उगाचच पॅन्ट शर्ट आणि साडीवर एवढा पैसा खर्च करून आली होतीस. अशीच जर फालतू पैसा उधळत राहिलीस तर घरातला खर्च वाढेल. तिची नणंद पण तिखट स्वरात आईच्या होला हो देत म्हणाली, अगं बहिणी, लग्नाच्या वाढदिवसाला एकच गिफ्ट पडदे किंवा बेडशीटसारखी द्यायची असतात. वेगवेगळी गिफ्ट द्यायची काय गरज आहे? आता ते कपडे परत सापडले तरी तू काय करणार आहेस? उगाच फालतू पैसा खर्च झाला. हे ऐकून सुमनचा राग उफाळून बाहेर यायला लागला. ती मोठ्या आवाजात म्हणाली, गरजेच्या वेळी सापडले नाहीत, आता सापडून तरी काय फायदा? सारिका जी प्रत्येक वेळी विचार न करता बोलत होती ती लगेच म्हणाली, मग वहिनी, तो शर्ट मला देऊन टाक ना. राघव त्याच्या आईकडे आणि बहिणीकडे तिरक्या नजरेने बघत गंभीर आवाजात म्हणाला, सारिका, पण तो शर्ट पुरुषांचा आहे, तू घेऊन तरी काय करणार आहेस? त्याची आई म्हणाली, अरे पुरुषांचा आहे तर पुरुषाला द्यायला येईल. अरे आपण सारिकासाठी स्थळं बघतच आहोत ना, मग होणाऱ्या जावयाला गिफ्ट करू. हे कोण कुसुमच्या तळपायाच्या मस्तकात गेली. तिला काहीच कळत नव्हतं. ती गंभीर होऊन म्हणाली, पण आई, जी गोष्ट सापडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांना कशी काय देऊ शकता, हे मला कळतच नाही. आई, मी सगळ्या घरात शोधते, कुठे ठेवली आहे. तिची सासू हलकी हसली आणि म्हणाली, अगं कुसुम, हा तुझ्या निष्काळजीपणा होता, म्हणून तुला ती पिशवी सापडली नाही. जेव्हा भेटेल तेव्हाचं तेव्हा बघू. तुला काही प्रॉब्लेम आहे का? आयुष्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच राहतात. त्यांना विसरून पुढे जाणे योग्य असते. कुसुमला भरून आलं होतं. ती तिच्या भावनांना कंट्रोल करत म्हणाली, पण आई, मी किती प्रेमाने आणि मेहनतीने ते कपडे पसंत केले होते. असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली. तिच्या मागे मागे तिची सासू तिच्या खोलीत आली आणि प्रेमाने डोक्यावर हात ठेवून म्हणाली, कुसुम, रडू नकोस, दुःख मनात ठेवू नकोस. मला माहीत आहे तुझं मन किती स्वच्छ आहे. असेच मनापासून केलेले काम कधी व्यर्थ जात नाही. उठ, चल आता मला दूध गरम करून दे, मला झोप येत आहे. कुसुमच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने तिच्या सासूला अशी मिठी मारली जणू ती तिची आईच आहे. थोड्या वेळाने ती तिचं दुःख त्रास विसरली आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. ती उठून किचनमध्ये गेली आणि दूध गरम करायला लागली. असाच आठवडा निघून गेला. सुट्टीच्या दिवशी तिची सासू सकाळी सकाळी काही फोटो घेऊन बसली. जसा राघव उठून बाहेर आला त्याला फोटो दाखवत म्हणाली, राघव, यामधून एक मुलगा आपल्या सारिकासाठी पसंत करायचा आहे. सगळे शिकलेले आणि चांगली नोकरी करणार आहेत. तू बघ ना, यातला कुठला मुलगा चांगला आहे. सारिका एक फोटो घेऊन म्हणाली, आई, मला हा मुलगा ठीक वाटत आहे. बघ ना, दिसायला किती सुंदर आणि गोरा आणि उंच आहे. कुसुम पण चहा घेऊन बाहेर आली आणि हातात फोटो घेऊन बघायला लागली. तशी तिच्या सासूने तिच्या हातातून फोटो हिसकावून घेतले आणि म्हणाली, कुसुम, हे तुझं काम नाही. जा, आज काहीतरी चांगलं नाश्त्याला बनव. सासूचे वागणे कुसुमला जरा विचित्र वाटले. ती काही न बोलता किचनमध्ये गेली. खूप वेळ फोटो बघितल्यानंतर एका मुलाचा फोटो पसंत पडला आणि नंतर त्या मुलाच्या घरी फोन करून बघण्याचा कार्यक्रमाचा दिवस फिक्स केला. बघण्याच्या दिवशी सकाळी सकाळी त्याची आई राघवला म्हणाली, राघव, या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. लग्नासाठी मुलाकडचे लोक पण तयार आहेत. त्यांना आपली सारिका आवडली आहे. आता आपल्याला लग्नाच्या तयारीला सुरुवात करायला लागेल. लवकरच लग्नाची तारीख काढली जाईल. याबद्दल तू काय विचार करत आहेस? आईचं बोलणं ऐकून राघव पण गंभीर होऊन म्हणाला, आई, मी पण याबद्दल विचार करत होतो. आजच आपण त्या लोकांशी बोलून सगळं फिक्स करू. कुसुम फक्त बघत होती. तिच्या मनात दुःख होतं आणि कुठेतरी ही गोष्ट तिच्या मनाला टोचत होती की घरात नंदेच्या लग्नाच्या गोष्टी चालू आहेत, पण याबद्दल तिच्याशी कोणी बोलत पण नाही. ती हळू आवाजात नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्हाला असं वाटत नाही का?
की मला पण या सगळ्यात सामील करायला हवं? मला या घरात काहीच महत्त्व नाही का? राघव तिच्याकडे बघून हळू आवाजात म्हणाला, कुसुम, असं काहीच नाही. पण कुसुमला सगळं काही विचित्र आणि तिच्या मनाला टोचत होतं. ती किचनमध्ये जाऊन शांतपणे उभी होती, पण तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले होते. तिच्या एकुलते एका नंदेचे लग्न ठरवत होते, पण तिचा निर्णय कोणी विचारत नव्हते किंवा त्याबद्दल तिच्याशी कोणी बोलत नव्हते. असं करता करता तिच्या नंदेच्या साखरपुड्याचा दिवस उजाडला. सारिका साखरपुड्यासाठी तयार होऊन बाहेर आली. तिला बघून सुमनला धक्काच बसला, कारण तिने तिच्या आईला गिफ्ट देण्यासाठी आणलेली तीच साडी नेसली होती. ते बघून तिच्या मनात राग आणि तिरस्कार निर्माण झाला. तिने बघितलं तर पोशाखावर पण तेच कपडे होते जे तिने तिच्या वडिलांसाठी खरेदी केले होते. तिच्या सासूने तो पोशाख खूप गर्वाने होणाऱ्या जावयाच्या हातात दिला. ते बघून कुसुमचे मन आतपर्यंत तुटले. तिने नवऱ्याकडे बघितले. राघव पण हसून तिच्याकडेच बघत होता. त्याच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. त्याला माहीत होतं त्यावेळी त्याच्या बायकोच्या मनात काय चालू आहे. कुसुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या. तिला आठवलं की तिच्या नवऱ्याने तिला खरेदी दाखवण्यापासून का थांबवलं होतं. मुलाकडचे लोक गेल्यानंतर कुसुमचा राग आणि प्रश्न दोन्ही उफाळून बाहेर येत होते. सगळे घरात आल्यानंतर कुसुम तिच्या सासूला आणि नंदेच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात राग का होता हे तिच्या सासूला पण चांगलंच माहीत होतं. कुसुम मोठ्या आवाजात म्हणाली, आई आणि ताई, तुम्ही दोघी मला उत्तर द्या. ती कपड्यांची पिशवी माझ्या कपाटात ठेवली होती. मी खूप प्रेमाने आणि मेहनतीने ते कपडे माझ्या आईबाबांसाठी खरेदी केले होते. आता मला हे सांगा, ती कपड्यांची पिशवी तुमच्याजवळ कशी आली? तुम्ही माझ्या वस्तू चोरी केल्या आहात का? सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा चेहरा सुन्न झाला आणि तिच्या नंदेला पण समजलं की आता कुठला बहाणा उपयोगी पडणार नाही. तिची सासू म्हणाली, अगं, ती तू आणलेली कपडे नव्हते. त्याशी कुसुम लगेच म्हणाली, आई, मी ते कपडे विसरू शकत नाही आणि ही साडी जी मी माझ्या आईसाठी खूप प्रेमाने घेतली होती ती तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवून घेतली. आता मला हे सांगा की ही चोरी नाही तर काय आहे? सारिका गडबडीत म्हणाली, अगं बहिणी, असं काहीच नाही. त्या दिवशी आईने विचार केला की तुम्ही दोघं तुझ्या माहेरी गेल्यानंतर आम्ही दोघींनी खूप शोधलं. तेव्हा आम्हाला ती कपड्यांची पिशवी सापडली. तिचं बोलणं मध्येच थांबवत कुसुम रागात ओरडत म्हणाली, ताई, तुम्ही तर शांतच बसा. आता अजून कारणं सांगू नका. ही चालाकी माझ्यापासून लपून राहू शकत नाही. तुम्ही दोघींनी माझ्या वस्तू मला न सांगता स्वतःच्या कामासाठी वापरल्या, म्हणजे मला राग आला तरी मी काही करू शकणार नाही. यावर आता तुम्ही काही बोलण्याची हिंमत करू शकता का? आता तिची सासू तिच्यासमोर त्यांचं खरं रूप दाखवत म्हणाली, कुसुम, जास्त फालतू बोलण्याची गरज नाही. ते कपडे तुझ्या एकुलते एका नंदेच्या चांगल्या कामासाठी उपयोगी आले आहेत. कुसुम पण मोठ्या कडक आवाजात म्हणाली, पण चोरी करून? जे कपडे मी खूप प्रेमाने माझ्या आईबाबांसाठी आणले होते ते तुम्ही चोरी केलेत. त्या दिवशी राघवने मला तुम्हाला कपडे दाखवण्यापासून नकार दिला होता, तरी पण मी चांगल्या मनाने तुम्हाला दाखवायला आले. आता मला समजत आहे की राघवने मला का कपडे दाखवायला मनाई केली होती. मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. तिची सासू अकडून म्हणाली, हो, मग तुझ्या माहेरी एवढी महाग गिफ्ट देण्याची काय गरज आहे? माझ्या मुलाची कमाई तुझ्या माहेरच्या लोकांवर उधळत होतीस, मग मी कशी काय गप्प बसेन? कुसुम सासूचे हे नवीन रूप बघून दंग झाली. जी सासू त्या दिवशी प्रेमाने डोक्यावर हात फिरवत होती, आज त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलं होतं, ज्यांना ती आई समजत होती. हे ऐकून तर मग काय, कुसुम रागात ओरडत म्हणाली, म्हणजे तुम्ही लोकांनी हे सगळं जाणून बुजून केलं होतं. आणि आई, त्या दिवशी तुम्ही तर खूप प्रेमाने माझी आई बनून माझ्या डोक्यावर हात फिरवत होता. आज मला हे समजलं की माझे सामान चोरी करणारे माझ्या घरातलेच लोक आहेत. हे समजल्यावर किती मोठा धक्का बसला आहे. मला अगोदर जर माहीत असतं ना की या घरात चोर राहतात, तर
मी या घरात कधी राहिलेच नसते. इथून पुढे मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तुमचं गोड बोलणं माझ्यासाठी विषाचं काम करतील. आज मला पश्चाताप होत आहे की मी त्या दिवशी नवऱ्यावर विश्वास ठेवून त्यांचं बोलणं ऐकायला हवं होतं. जर तुमच्या मुलाची कमाई खर्च झाल्यामुळे तुम्हाला दुःख होत असेल, वाईट वाटत असेल, तर माझं बोलणं ऐकून घ्या. लग्नाच्या वेळी फक्त सुनेलाच नाही तर जावयाला पण जबाबदाऱ्या दिल्या जातात. त्याला कुणाच्या तरी मुलीचा हात बायकोच्या रूपात दिला जातो. कुणाच्या तरी मुलीला स्वतःच्या घरात आणून तिच्याकडून कामं करून घेण्याअगोदर हा पण विचार करायला हवा की तिच्या कुटुंबासाठी पण तुमच्या पण काहीतरी जबाबदाऱ्या असतात. देव न करो आणि तुमच्या मुलीसोबत पण तेच घडावं जे तुम्ही लोकांनी माझ्यासोबत केलं आहे. तेव्हा समजून जा की देव तुमच्याकडून तुम्ही केलेल्या कर्माचा बदला घेत आहे. यापुढे माझ्या कुठल्या सामानाला जर हात लावला तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. मी सरळ जाऊन तुमच्या खोली शोधाशोध करेन. तुम्ही ज्या मुलाच्या कमाईवर एवढे नाचत आहात ना, तो माझा पण नवरा आहे. असं म्हणत रागात कुसुम तिच्या खोलीत निघून गेली. राघव पण आईकडे आणि बहिणीकडे बघत बायकोच्या मागे मागे खोलीत गेला आणि बायकोला प्रेमाने मिठीत घेऊन म्हणाला, मी त्या दिवशी तुला यासाठीच नकार दिला होता. कारण मला माहीत होतं की आईला तुझ्या माहेरी गिफ्ट दिलेलं अजिबात आवडणार नाही. पण काय करणार, मी माझ्या आईबद्दल वाईट बोलू पण शकत नाही. आता सत्य तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना. इकडे तिच्या सासूला आणि नंदेला कळून चुकलं होतं की आता गोष्टी हाताच्या बाहेर गेल्या आहेत. जर त्यांनी सुनेवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला तर ती सहन करणार नाही आणि गप्प पण बसणार नाही.